सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला किरण, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटिंग साठी अशोक यांना आपण पाहतोय. पंचांचा सिग्नल, सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्गावरती आतिशका पाटील, गोलंदाजी मार्गावरती. पहिलाच बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉलला पाठवलंय श्रीरक्षकाच्या दिशेने आणि पहिलाच बॉल इथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. जय मल्हार वर्सोवा संघ म्हटलं तर राहुल पाटील, कुणाल पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका बाजूला समाधान आहिरकर, आतिशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती. अगदी चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात भरपूर मोठा चेस आहे. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाजाच्या माध्यमातून आणि हाही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराच्या मदतीने अकाउंट ओपन होत आहे. आतिशवरती आक्रमण करतायत किरण, तर दुसऱ्या बाजूला अशोकला आपण पाहतोय. 4 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती आतिश तयार. चांगला चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त चेंडू हाताळलाय, कमबॅक करतोय आतिशला आपण पाहिलं तर, आणि कमबॅक करावं लागेल. अगदी आपण पाहतोय मागच्याही मॅच मध्ये जबरदस्त धावा उभारल्या होत्या. 87 धावांचा जवळपास पाठलाग अप्रतिमरित्या केला होता जे आर स्पोर्ट दहिसर या संघाने. फुलटॉस बॉल, चुकी केलाय आणि चुकीला माफी नाही. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. श्रद्धांजली चषक, षटकार. फुलटॉस चेंडू होता. आ बैल मुझे मार अशा पद्धतीचा चेंडू, आणि असे चेंडू जर हाताळले तर निश्चितच किरण सोडणार नाहीत. धावसंख्या पोचते ती 10 वरती. जबरदस्त टोला लगावलाय. आतिश वरती आक्रमण करतायत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फेम मध्ये येतोय. जबरदस्त रित्या झेल टिपलाय आणि सॉफ्ट डिसमिटल आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज माघारी परततोय. किरण बॅक टू डगआउट, गॉन. गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस केलंय. पहिल्या दोन एक चौकार एक षटकार जरूर आलाय, मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. आतिशला आपण पाहिलं तर धावसंख्या 10 वरती, एक गडी माघारी परतलाय. गोलंदाजी मार्गावरती आतिशला आपण पाहतोय. तर मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील दाखल झालेत. जबरदस्त बॅटर आहेत, मोठमोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा 5 बॉल वरती आलेत. एक विकेट मिळवली गेले. गोलंदाजी मार्गावरती आतिश तयार. फुलटॉस वरती कन्वर्ट केले. याही बॉलला जबरदस्त रित्या खेळतायत. फ्लिक ऑफ द रिचचा फटका दाखवलाय आणि बॉलला पाठवलंय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. या सिरीज 4 रन्स, चौकार येतोय. एक टप्पा खात बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. फुलटॉस वरती 2 मोठे फटके आलेत, एक षटकार आणि एक चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी जबरदस्त कामगिरी करतोय धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपचा संघ. धावसंख्या पोचते फलकावरती 14 या आकड्यावरती आपण पाहतोय, आणि एक गडी माघारी परतला आहे. धावसंख्या 14 वरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2 चं षटक हाताळण्याकरिता पॉवर प्ले नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतोय. रजनीश येतोय गोलंदाजी मार्गावरती.
बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. बॅटिंग साठी अशोकला आपण पाहतोय. मोठा प्रहार करायचा होता तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येतोय. जबरदस्त झेल टिपला गेलाय. अफलातूनरित्या अंकुरचं कौतुक करावं लागेल आणि मोठी सफलता मिळवलंय. अशोक जाधवला पाठवले माघारी. गडी बाद. चांगला चेंडू हाताळलाय. जबरदस्त गोलंदाजी होत आहे. मात्र अंकुरचं कौतुक करावं लागेल. पॉइंटच्या क्षेत्रात होते आणि तिथून जवळपास आपण पाहतोय पुढे आलेत आणि अगदी योग्यरित्या झेल टिपतायत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर भूषण पाटील आम्हाला दर्शवतायत 14 धावा. 2 धक्के दिलेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. जयेश येतोय क्रमांक 4 वरती. सिनेट नंबर 4 ला जयेश येत असताना आपण पाहतोय. धर्मवीर प्रतिष्ठान याही संघाला कमी लेखून चालणार नाही. हाही संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. धावसंख्या 14, 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. मात्र इथून भागीदारीची आवश्यकता आहे. एखादी भागीदारी लागली तर निश्चितच धावांचा वेग वाढेल यात काही शंका नाही. कारण मागच्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं प्रथमतः पहिल्या 2 षटकात कमी धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र मागच्या काही षटकांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात धावा आलेत. 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर एका मॅच मध्ये 82, एका मॅच मध्ये 87 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलेत. जयेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्गावरती रजनीश तयार होतोय. चांगला चेंडू हाताळतायत. वेगात टाकतायत. तिथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर आकाशला आपण पाहतोय. चेंडूला उचलतील, फेकी करतील आणि तद्वर मात्र धावा आहेत त्या 15. जबरदस्त टोला. अमितच्या बॅट मधनं बॉल चाललाय लांब 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 लांबच लांब. षटकार. अमितच्या बॅटमधनं जबरदस्त टोले पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 21 वरती. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. मात्र जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमित करतोय. याही वेळेला उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि चांगल्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट करतोय. अर्चितला आपण पाहतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज माघारी परतला गेलाय. अमितची खेळी संपुष्टात. याही ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर रजनीशने जबरदस्त गोलंदाजी केले. एक षटकार जरूर आलाय मात्र योग्य लेंथ वरती गोलंदाजी करतोय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 5 वरती दाखल झालाय. वैभव येतोय.
भागीदारीची आवश्यकता आहे. अगदी मोठे स्ट्रोक खेळण्याच्या मोहात पडलेत, सिंगल डबलला कुठेतरी विसरले गेलेत आणि त्याच कारणास्तव मोठे स्ट्रोक खेळत असताना झेलबादच्या माध्यमातून माघारी परतावं लागते बॅटरना. भागीदारी करावी लागेल. चांगले लेंथ वरती गोलंदाजी जरूर होत आहे, मात्र मेरिट वरती फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 21 धावा, 3 गडी माघारी परतलेत. रजनीश तयार गोलंदाजी मार्गावरती. इनसाइड आउटचा फटका खेळले, तिथे क्षेत्ररक्षक होते, त्याला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे डीप थर्डमॅनला. नशिबाचा चौकार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू ठेवला, त्याला चेस केलं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले आणि गलीमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला बीट करत हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने विकेट जरूर जात आहेत, मात्र दुसऱ्या बाजूने धावांचा वेगही वाढतोय. धावसंख्या 25, 3 विकेट माघारी परतलेत. धावा कराव्या लागतील, कारण हे मैदान धावांसाठी ओळखलं जात आहे. मोठमोठे स्ट्रोक या मैदानावरती सातत्याने येताना आपण पाहिले. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातला. मोठा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने. आकाश धतकरला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले गेले आकाशच्या माध्यमातून. तिथेही एक धाव मिळेल. धावसंख्या पोचली गेली ती 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. 13 रन प्रति ओव्हर खेळत असताना 26 ला 3 धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. 18 बॉलचा खेळ अजून बाकी राहिलाय आणि 18 बॉल मध्ये आता कितपत जाण्याचा प्रयत्न करतील याकडेही लक्ष लागलंय. मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालाय, त्यांचंही करूयात आपण सहर्ष स्वागत. आजचा पहिला दिवस, पहिली रजनी आणि पहिल्याच रजनीमध्ये अगदी उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभताना आपल्याला पाहायला मिळतोय. वर्षित गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 3 चं षटक. क्रमांक 3 चं षटक हाताळण्याकरिता वर्षित या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. जबरदस्त गोलंदाज आहे, इनफॉर्म आहेत आणि अफलातून गोलंदाजी ते सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅक वरती वर्षित तयार होतोय. धावसंख्या 26, 3 विकेट माघारी परतलेत. एका बाजूला जयेश तर दुसऱ्या बाजूला वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा होतोय. ऑन साइडला डीप मध्ये आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन क्षेत्ररक्षणाची विभ्रचना पाहायला मिळते. मात्र वर्षित यांना आपण पाहतोय जबरदस्त वेग, भन्नाट वेगावरती स्वार झालेत आणि बॉलला पाठवले यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपाने. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ते करतायत. धावसंख्या पोचली गेली ती 26 वरती. योग्य लेंथ अँड लाईन पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल वर्षितचं. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. स्ट्राईकला वैभवला आपण पाहतोय. हाही बॉल वेगात टाकलाय. ऑन साइडला चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक समाधान आहिरकरला आपण पाहतोय आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. फलंदाज माघारी परतलाय. आणखीन एक धक्का धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाला बसतोय. जबरदस्त चेंडू आपण पाहतोय, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 26 वरती हा चौथा धक्का आहे. इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जितू येतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय, जास्त बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय.
धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने पुढे सरकली गेले. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल आणि बीमर नो बॉल करता तो रिव्ह्यू तुम्ही वापरू शकतायत. गोलंदाजी मार्गावरती वर्षितला आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 1 विकेट त्याने मिळवलेली आहे. उजव्या त्याने तयार होतोय. जबरदस्त फटका खेळलेत पॉइंटच्या क्षेत्रात. कोणीही क्षेत्ररक्षक नाही. बॅकफुटला गेले आणि पंच केले बॉलला आणि त्या बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार टायमिंग, दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जितूच्या बॅटमधनं हा खणकर फटका. 4 धावा. जितक्या वेगात हा चेंडू वर्षितने डिलिव्हर केलाय तितक्याच वेगात या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवले जितूने. धावसंख्या पोचते ती 31 या आकड्यावरती. चांगलं टायमिंग होतं, प्रॉपर कनेक्शन दाखवलंय आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या 31 वरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये हाताळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने विकेट, मगाशी मी उल्लेख केला, एका बाजूने विकेट जरूर गमावलेत, मात्र दुसऱ्या बाजूने धावाही वेगाने येत आहेत. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला चेंडू टाकलाय ऑप्शनच्या बाहेर. विरुद्ध देण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस तितकं प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने चाललाय. गुड डिलिव्हरी. 31 31ला 4 कमबॅक करतायत. प्रत्येक षटकात चौकार षटकार खेचण्याचा मनसुबा राहिलाय बॅटरचा. 31 धावा, 4 विकेट. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. चांगला फटका खेळले, समोरच्या दिशेने खेळतायत, डाऊन द ग्राउंड खेळतायत. लॉंग ऑन लॉंग ऑफला आपण पाहिलं तर दोन्ही अगदी चांगले क्षेत्ररक्षक आहेत. समाधानच्या दिशेने हा चेंडू येतोय, त्याला उचलेपर्यंत 1 धाव घेतली गेले. धावसंख्या पोचते ती फलकावरती 32. डावऱ्याचा फलंदाज आता स्ट्राईक वरती येतोय. जयेश यांना आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि पॉइंटच्या क्षेत्रात आता एक क्षेत्ररक्षक आणला जातोय. वर्षित शेवटचा बॉल असेल. एक हर उन्नरी गोलंदाज आहेत, विकेट टेकर गोलंदाज आपण पाहतोय आणि अचूक टप्प्यावरती मारा त्याचा सातत्याने राहिलाय. 5 बॉलवरती त्याने 6 धावा खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट या षटकात मिळवलंय. बॉलिंग ट्रॅक वरती वर्षित तयार होतोय. धावसंख्या 32 झाली आहे. चांगला चेंडू वेगात टाकलाय बॉल. अगदी बॅकफुटला खेळण्याचा मनसुबा होता, तिथे एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पोचते ती फलकावरती 33 धावा. 7 धावा या षटकामध्ये फक्त खर्च केल्या गेल्यात आणि जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाज वर्षितचं. 33ला 4 विकेट 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून कमबॅक करावा लागेल. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 60हून अधिक धावा झाल्या तर या खेळपट्टीवरती थोडंसं अवघड होऊ शकतंय जय मल्हार वर्सोवा या संघाला. गीतेश यांना विनंती करतोय, आपल्या 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे ते आपण आमच्यापासून कलेक्ट करा प्लीज. तेहतीस धावा, 4 विकेट. 12 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि गोलंदाजी मार्गावरती सुजल या गोलंदाजाचा वापर होतोय. थोडस स्पीडअप करा सामना. वर्सोवा टीमलाही विनंती करतोय. आज एक संघ आपल्याला टॉप 4 मध्ये घेऊन जायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुजल तयार होतोय. स्ट्राईकला बॅटर जयेशला आपण पाहतोय. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. वेगात चेंडू टाकलाय, जबरदस्त वेग पाहायला मिळतोय. भन्नाट वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय. डॉट बॉल. अंधेरी वर्सोवाचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय मल्हार प्रेझेन्स अगदी आपण पाहतोय.
गोलंदाजी मार्गावरती सुजलला आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 धावा, 4 विकेट. वेगावरती स्वार झालेत आज वर्सोवाचे गोलंदाज. फुलटॉस, त्यावरती फटका खेळायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, तिथेही एक धाव घेतली गेले. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतायत. हाही बॉल वेगात हाताळला होता, मात्र बॅटरचं कनेक्शन अगदी चांगलं नव्हतं. त्याच कारणास्तव सिंगल मिळते. धावसंख्या पोचली गेली ती एकंदरीत पहिले तर 34 वरती. मैदानाच्या आतमध्ये जितूला आपण पाहतोय, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. मात्र गोलंदाजी मार्गावरती सुजलला आपण पाहतोय. 2 चेंडू अप्रतिम भन्नाट वेगाने हाताळलेत. गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. शॉट पाईन लेग, शॉट थर्ड मॅन, गली पॉइंट या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पुन्हा एकदा वेगात चेंडू टाकलाय, तोही बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. ऑन साइडला बॅट फिरवली होती जरूर, मोठा स्ट्रोक खेळायचा होता जरूर, मात्र कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं. असं वाईट करता रिव्ह्यू घेतला गेलाय. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. चौतीस धावा, 4 विकेट. जबरदस्त गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू आहे. 3 बॉल आतापर्यंत हाताळले. 3 बॉल मध्ये 1 धाव सुजलने खर्च केलाय. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. एलईडी स्क्रीनवरती आपण पाहू शकतोय फेअर डिलिव्हरीच्या पद्धतीने योग्य निर्णय पंचांचा आपण पाहतोय. पुन्हा वेगात चेंडू टाकलाय, तिथे जोरकस बॅट फिरवले जरूर. डीप स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक आलेत, चेंडूला उचलतील तद्वर मात्र एकच धाव मिळते. धाव संख्या पोचते ती फलकावरती 35. 35 धावा. मोठे स्ट्रोक आले नाही, टायमिंग प्रॉपर नाही, कनेक्शन तितकंसं चांगलं होत नाही आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय सिंगलवरती निर्भर राहावं लागलंय. 35 ला 4 विकेट. गोलंदाजी मार्गावरती सुजल पुन्हा एकदा तयार होतोय. 2 बॉलचा खेळ या षटकात बाकी राहिलाय. तर स्ट्राईकला जयेशला आपण पाहतोय. आता समोरच्या दिशेने बॉलला उडवले जरूर, मात्र त्या झेल खाली समाधान आहिरकर करणार नाहीत चुकी. आणखीन एक धक्का, जयेशचा विकेट मिळवलाय. माघारी परततोय बॅटर. उंची जास्त प्राप्त केली होती यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूने, आणि तिथे मोठी सफलता मिळवली गेली. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केतन मैदानात येतोय. धावसंख्या फलकावरती 35. 5 विकेट माघारी परतलेत. अर्धा संघ चंबूच्या आश्रयाला परतत असताना 7 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. सुजल यांना आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल या षटकातला. मोठा फटका खेळलेत, प्रहार केलाय, बॉल हवेत राहिलाय, तिथेही क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्याला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. केतनच्या बॅटमधनं उत्तुंग टोला, सिक्सर. काय जबरदस्त फटका खेळले, तिथे क्षेत्ररक्षक होते काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात, त्याला बीट करत बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता. धावसंख्या षटकाराच्या मदतीने पोचली गेली ती एकंदरीत पाहिलं तर 41 या आकड्यावरती. या षटकात 8 धावा आलेत. शेवटचं षटक महत्वाचं असेल आणि गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन वर्षित तयार होतोय. गोलंदाजी मार्गावरती शेवटचं आणि अंतिम षटक. 41 धावा, 5 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. वर्षित गोलंदाजी मार्गावरती येतोय. महत्वाचं षटक असेल आणि महत्वाच्या षटकामध्ये धावा यायला हव्यात. स्लॉग ओव्हर मध्ये धावा जर आल्या, इथून 10 ते 15 धावा आल्या तर 55-60चं टार्गेट तुम्ही ठेवू शकतायत. याकडे लक्ष लागलं गेलंय. एका बाजूला जितूला आपण पाहतोय 5 चेंडूवरती 6 धावा जमवल्यात.
मोठा प्रहार केलाय, तिथेही आपण पाहतोय गॅप मध्ये बॉलला पाठवलंय, जबरदस्त टायमिंग. यावेळेस जितूच्या बॅट मधनं उत्तुंग टोला येतोय, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. ₹1000 जे कॅश प्राइज आहे ते आपण दिलं गेलंय गितेशला. जबरदस्त बॅटिंग गितेशची आपण पाहिली. जणू काही सामना अगदी 75% आपल्या बाजूने झुकवला होता, मात्र काहीशा चुका फलंदाजांच्या माध्यमातून झाल्या आणि तिथेच तो सामना गमावला गेलाय. षटकार पहिल्याच बॉलवरती स्लॉग ओव्हर मध्ये येत असताना पटका जबरदस्त खेळले. जितूच्या बॅटमधनं उत्तुंग टोला पाहायला मिळतोय. 47 धावा, 5 विकेट माघारी परतल्यात. यावेळेस वेगात चेंडू टाकलाय, उचली दिली आहे. गुडलेंथ वरती पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स मिळतोय आणि बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. कमबॅक चांगलं करतोय वर्षीतला आपण पाहिलं तर. जबरदस्त कमबॅक. धावसंख्या 47, 5 विकेट माघारी परतलेत. मात्र धावा एका बाजूने येत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला केतनला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला जितू स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. चांगला चेंडू टाकतायत, जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये अफलातून क्षेत्ररक्षण. बॉलर्स बॅक ड्राईव्ह जरूर खेळले होते, तिथे चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर योग्य लेंथ वरती गोलंदाजी वर्षित करतोय. जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 47 धावा आणि 5 विकेट. 3 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे. जितूला अगदी आत्मपरीक्षण करावं लागेल. मोठे स्ट्रोक ज्यावेळेस येत नाहीत त्यावेळेस आपल्या समोरचा बॅटरही तितका ताकदीचा आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं काम करावं लागेल. जबरदस्त टोला खेळलेत, इनफिल्डच्या वरनं खेळलेत आणि बॉलला पाठवलंय एक टप्पा खात आमच्या मुख्य व्यासपीठाला अभिवादन करण्याकरिता. 4 धावांकरिता चौकार. अगदी आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू होता, पुढे केला होता, त्याला अगदी लॉंग ऑफच्या दरम्यान खेळलं गेलंय. कारण 38 सर्कलच्या आतमध्ये मिडऑफ होता आणि त्याला बीट करायचं होतं बस. जबरदस्त फटका खेळलेत. किंचितचा षटकारापासून पुढे राहिला, अन्यथा षटकार होऊ शकला असता. धावा मिळतायत ते 4. धावसंख्या 51, 5 गडी बाद. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. जबरदस्त बॅटिंग. एका बाजूला जितू जसा मैदानात आला तिथून चौकार, एक षटकार, एक चौकार आणि त्याच्या बॅटमधनं 9 बॉलवरती 16 धावा आलेत. धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. आही बॉल जबरदस्त खेळले, तिथेही क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्याला बीट करत बॉल पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठाला अभिवादन करण्याकरता निघून येतोय. 4 धावांकरिता चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली ती 55 वरती. जबरदस्त बॅटिंग होते. एक षटकार, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आले. तदनंतर अगदी जितू सांगतोय आम्ही थांबणाऱ्यातले नाहीत. जबरदस्त फटके खेळलेत. लॉंग ऑफच्या दरम्यान 2 लगातार चौकार आले. धावसंख्या 55 आणि 5 गडी माघारी परतले. शेवटचा बॉल आहे या षटकातला. वर्षी तयार, तर स्ट्राईकला अगदी इन्फॉर्म बॅटर जितू आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. बॅटिंग साठी जितूला आपण पाहतोय. शॉट ऑफ लेन, त्यावरती आक्रमण केले आणि बॉलला पाठवले लांब 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 लांबच लांब. षटकार. धावसंख्या 61 आणि विजयाकरिता 62 धावा कराव्या लागतील टीम जय मल्हार वर्सोवा संघाला. चला टॉस साठी या विनंती करतोय. साई माऊली बोरवली आणि रॉयल स्टनर मीरा रोड या दोन्ही टीम कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने या. सामना 4 षटकांचा होईल. चला दोन्ही टीम कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉसच्या दिशेने या. साई माऊली बोरवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल स्टनर मीरा रोड, दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्याकरता यायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही बदलाव करतोय. जुचेंद्रचा चंद्रपाड्याचा एक गोड आवाज, अक्षय साटम आपल्या समवेत जोडले जातील.
चला टॉसला यायचंय. रॉयल स्टनर मिरारो टीम आणि साई माऊली बोरिवली. होणारा मॅच 4 ओव्हरचा असेल आणि पॉवर प्ले मला वाटतं 1 ओव्हर असेल. 3 बाहेर. निलेशजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खास या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी आहेत निलेशजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मॅच 4 ओव्हर असेल याची दखल आपण घ्या. पॉवर प्ले असेल 1 ओव्हर आणि 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. निलेशजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. हेड अँड टेल असा हा टॉस बनवला या स्पर्धेकरता आणि पाहूया. अजय मला वाटते टॉस जिंकलाय म्हणजेच साई माऊली बोरिवली टॉस जिंकलाय. निर्णय थोड्याच वेळात त्यांचा येईल. हॅलो बॉल द्यायचा आहे. वेलकम बॅक सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आणखीन एक स्पर्धा तुमच्या भेटी करता येते. खऱ्या अर्थाने गोराई माऊली स्पोर्ट्स प्रेझेंट तुझी माझी दोस्ती चषक गोराईच्या त्या मैदानावरती 1 लाखाची स्पर्धा. 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. एक ओपन गट आणि त्यानंतर एक गाव एक. 8, 9 आणि 10 मे जे इच्छुक टीम आहे डे फॉर्मॅटमध्ये खेळण्याकरता त्यांनी क्रिस्टॉन मांजी तसेच डेन्सिली व्हॅलिस यांच्याशी संपर्क साधा. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल मॅग्निफिशन ग्राउंड घोराईच्या मैदानावरती. लेट्स प्ले. टार्गेट 62 धाव संख्येचा. पहिला बॉल समाधान या बॅटर करता. पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट. बॅकफुट पंच. पहिला बॉल पहिला वार पहिली आतिषबाजी पहिला धुमधडाका पहिला षटकार. भव्य स्वागत. काय फटका खेळला. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट.
बॅकफूट पंच ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ओव्हर द विकेटने हा चेंडू पडला, टॉस झाला आणि त्याच पद्धतीने काय स्क्वेअर कट, ब्रिलियंट फटका, पहिलाच बॉल षटकार. दुसरा बॉल कव्हरच्या दिशेने केला ऑन दी अप. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. सध्या एक धाव. एक या धावसंख्येने धावपळक 7 धावा. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये काय क्रिकेटचा धुमाकूळ पाहतोय. प्रत्येक मॅच पाहण्यासारखा, प्रत्येक मॅच रफ अँड टफ. 88 धावाही सेफ नाही, 83 धावाही सेफ नाही, 60 धावाही सेफ नाही आणि 62 धावा आता मध्ये आले. समोर ठेवला तर या प्रकारे केलंय पुल, बॉल गोल, येईल षटकार. 6 धावा. काय फटका खेळला जातोय. 6-1-6. आल्या आल्याच बॉल वरती नजर होती आणि स्लॉग केला या बॉलला. पॉवर जनरेट आउट ऑफ द पार्क. षटकार. 3 बॉल 13 धावा. समोरच्या दिशेने स्ट्रेट फटका, वन बाउन्स. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्याने आणखीन एक येतोय श्रद्धांजली चषक. चौकार. 4 धावेने धावपळक 17 धावा. जबरदस्त बॅटिंग. म्हणून सांगितले की या मैदानावरती प्रॉपर क्रिकेटिंग शॉट तुमच्याकडे आहे तर आउटफील्डची मदत तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि सध्या व्ही फॅक्टरमध्ये, व्ही शेपमध्ये चांगली बॅटिंग होत असताना उद्याची रात्रही महत्वाची आहे आणि उद्याला देखील 8 संघ आपण पाहणार आहोत. पहिला मॅच कोचिवडा प्रकाश 11 आणि त्यांच्या अपोजिट रॉयल चॅलेंज ग्रुप नायगाव RCB टीम. रॉयल चॅलेंज नायगाव बॉईज आपण पाहणार आहोत. ओ अप्रतिम बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केलाय. थोडा स्लोवर वन आणि यॉर्कर लेंथ, वाईड यॉर्कर लेंथ ही पाहिली गेली आणि सध्याच्या घडीला डॉट बॉल. 5 चेंडू 17 धावा. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. अशोक बॉलिंग मार्क वरती आहे. राऊंड विकेटने ट्रॅप रचला गेला आणि इथे अमितचं सेलिब्रेशन पहा. हा विकेट जबरदस्त चेंडू टाकला ऑफ स्टंप वरती. बाहेरच्या बॉलला छेडलं गेलं, कॉड बिहाइंड झाला आणि इथे विकेट. राऊंड विकेटने आला बॉलर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक केला आणि ऑफ स्टंप वरती पिचिंग केलेला लेग कटर बॉल ओळखू शकला नाही. तिथे बॅटची आउटसाइड एज. पहिला गडी बाद. 17 वरती आलाय खतरा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. एज लागल्यानंतर काय सेलिब्रेशन ST रक्षक अमित यांच्या माध्यमातून सातत्याने सर्व अँगलने दाखवले बघा सेलिब्रेशन. 6-1-6-4. उद्याचा हा बुधवार 6 मे. सेकंड नाईट, सेकंड डे. प्रकाश 11 कोचिवडा आणि रॉयल चॅलेंज नायगाव. रॉयल चॅलेंज बॉईज आणि प्रकाश 11 कोचिवडे पहिला मॅच. जय हनुमान टिवरी बी आणि मरुदेवी राजावली बी दुसरा मॅच. तिसरा मॅच एकविरा नायगाव आणि प्रांशू जय 11 अर्नाळा तिसरा मॅच. चौथा मॅच 2020 बॉईज नारंगी आणि वसई कोलीवाडा. म्हणजे उद्याचा हाफ देखील आहे ना एक स्ट्रॉंग हाफ आपण पाहणार आहोत. मजा येईल. उद्याला देखील मोठमोठे तारे सितारे टेनिस क्रिकेटचे आपण पाहणार आहोत. प्रत्येक दिवशी आपण एकच टीम काढतोय तर आजही एक संघ वरती येणार आहे थेट टॉप 4 मध्ये. 24 बॉल 45 आकडा समोर येतोय. लोअर फुलटॉस बॉल फ्लॅट. बरोबर त्या ठिकाणी रॉकस्टार बॉईज आहे आणि त्यांच्या स्वागताकरता षटकार. प्रिन्सी 11 जयू स्मृती आपण पाहणार आहोत. अर्नाला संघ आणि इथे आणखीन एक बॅक टू बॅक अमितच्या अगेन्स्ट समाधानने ठोकल्यात 2 षटकार. ओव्हर द विकेटने बॉल होता. समोरच्या दिशेनेच हा बॉल ठेवला आणि समोर ठेवला तर कार्यक्रम केला जाईल. षटकार. 6 धावेने धावपळक 29.
हाफ ट्रॅकर बॉल. आता या बॉलला थोडस बॅटर स्वतःला कोसतोय. स्लोअर वन. आणि ज्या पद्धतीने बॉल आला, पंचांनी इशारा केला की 1 फॉर दी ओव्हर. बाईटच्या माध्यमातून एक धाव स्क्वेअर लेग. पंचांनी सांगितलं की बाउन्सर बॉल होता म्हणून 1 बाउन्स. अमित सुद्धा चांगला अंपायर आहे आणि पाहिले आपण विरार पट्ट्यामध्ये चांगली अंपायरिंग तोही करत असतो. तर 3 पंच एका फ्रेम मध्ये आपण पाहतोय. क्या बात आहे. आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक. आजच्या या रात्रीतला पहिला बाईचची पहिली धाव अमितच्या नावावर. गोलंदाजच्या खात्यामध्ये ती ऍड केली जात नाही, परंतु अमितने तो बॉल टाकला होता. अमित देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळतो. ओपनिंग बॅटर, कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना त्याला पाहिले आपण. पायावरचा बॉल, फक्त दिशा दिली, दिशाहीन गोलंदाजी. चौकार. फक्त ड्राईव्ह केला या बॉलला. आणि आमचे प्रेक्षक देखील बरोबर योगासन सारखे बसलेत खुर्चीत. त्यांना स्क्रीन वरती दाखवलं पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये तेही दिसतील. ब्लॅक शर्ट वरती आहेत. चौकार आला आणि पहा, जणू काही तपस्याला बसलेत की काय. 4 धावेने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 34. 4 बॉल. सध्या ज्या पद्धतीने बॅटिंग राहिले, 62 धावा रोखायच्या आहेत. अमितला कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. अज्ञेश आडव्या बॅटने षटकार. अज्ञेशने दिलाय चांगला संदेश. सिक्सर, बिग हिट, बिग ब्लास्ट. 40 धावा, 1 विकेट म्हणजे 40+. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल. चांगल्या पद्धतीने बॉलला खेळला जातोय. सातत्याने पुलचे फटके या स्पर्धेमध्ये पाहिलेत. उद्या ज्यांचे मॅचेस आहेत ना, ते आजही मॅच पाहत आहेत आणि उद्याची स्टडी ऍडव्हान्स मध्ये केली जाते. थोडासा डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा सिग्नल. परशुराम पाटील सर, मला वाटतं 1 ते 2च टुर्नामेंट नाईटच्या त्या करतायत टिवरी गावात ज्या असल्यावरती. नाईट क्रिकेटमध्ये फार कमी आपण त्यांना पाहतोय. जबरदस्त अंपायरिंग आहे. मोस्ट डिमांडिंग अंपायर या नायगाव पंचकृषीतील. हो, यावेळी पहिला हा बॉल तर पाठीमागे चेंडू जातोय धन 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 करत. बॉलला अडवलाय. वेल स्टॉप. आता या धावा पळून पूर्ण केल्यात. टोटल 2 धावा लेग बाईटच्या. क्या बात आहे. आणखीन एक रेकॉर्ड. लेग बाईट सुद्धा या स्पर्धेतले पहिल्यांदा आपण पाहतोय. म्हणजे चौकार षटकार इतके लागतात की 22 लेग बाईज विसरले होते. म्हणून ज्यांनी पहिल्यांदा इशारा पाहिला असेल ना, ते बोलतील की कुठला इशारा आहे. लेग बाईज आणि अमितच्या नावावर आहे. म्हणजे अमितच्या खात्यात येणार नाही त्या धावा, परंतु टीमच्या खात्यामध्ये आल्यात. 43 झाल्यात. 6.33 चा रिक्वायर रन रेट. 18 बॉल 19 ची गरज. हा बॉल पहा, अपील केली आणि लगेच पाहिलं गेलं की त्याला माहिती आहे इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. पहिला पिचिंग झाला तो बाहेर. फिरकीचा जादूगर बोलवलाय जयेशला. सध्या डॉट बॉल येतोय. कमबॅक होईल का? 18-19, 18-18 असा ज्यावेळी मॅच येतो ना, त्यावेळी कहाणी में ट्विस्ट येतो. आणि अशा प्रकारचे मॅचेस पाहिलेत दबावमध्ये बॅटिंगवाला संघ येताना अनेक वेळा. डॉट बॉल वरती फोकस करावा लागेल. चांगल्या फिल्डिंग वरती फोकस करावा लागेल. अमितकडे सध्या बॉल. 1 रन कंप्लीट. 1 रननी धावपळक. 44 धावा, 44. डिसिजन कळवायचा आहे. साई माऊली बोरीवली, अजय रांजणे, बाबू. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय असं वाटतंय. आणि यावेळी सुद्धा येतोय षटकार. धूमधडाका आतिषबाजी. आज षटकार षटकार आणि षटकार. मागील इनिंग मध्ये 4 षटकार, 1 चौकार आणि शेवटच्या बॉलला देखील षटकार पाहिला. म्हणजे 6 बॉल 6 बाउंड्रीज पाहिल्या. तोही रेकॉर्ड्स. 5 षटकार 1 चौकार. बाउंड्रीवरती डील.
आणि अमय आगाशे काय जबरदस्त त्याचा करिअरचा स्पेल पाहिला. हाफ सेंचुरी, 6 विकेट, हाय फाय देखील 5 पर आणि 6 विकेट घेतले. आणि शेवटच्या बॉलवरती कॅचही अप्रतिम पाहिला होता. 50 झाल्यात, त्याच्यात 6 ऍड करा. अब तक 56. मला वाटते सचिन टेलर आहेत त्यांच्याच घरी सरळ बॉल गेलाय. 6 धावा. थँक्यू प्रेक्षक. मला वाटते आजच्या या रात्रीतला पहिला असा मॅच आहे जो एकतर्फा झाला आणि लवकर फिनिश होण्याच्या मार्गावरती आहे. 6 पाहिजेत 14 बॉल मध्ये. बघूया 2 बॉल मध्ये 6 झाल्या असत्या का. आता पायावरती बॉल टाकायचा होता. हा बॉल बॅटर कोसतोय स्वतःला आणि इथे येतोय चौकार. हलकासा बॅटचा स्पर्श झाला आणि इथे पाठीमागे फाईन लेग लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौकार नॉन स्टॉप. 60 झाल्यात. 2 पाहिजेत. या ओव्हरचा 1 बॉल शिल्लक. अजून 2 ओव्हर देखील बाकी आहेत. तिथपर्यंत जाण्याचा इरादा नाही आहे का. कव्हरला खेळलाय फिल्डर आलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न आणि नशीब असलं ना तर अशा प्रकारे अपघात होत नाही. 2 धावा कंप्लीट म्हणजेच आयोजकांचा वेळही वाचवलाय. 3 ओव्हर मध्ये पहिल्यांदा मॅच फिनिश झालाय. लेग बाईज हाय रेकॉर्ड पाहिला. 9 विकेटने जिंकणारा संघही पाहिला. जय मल्हार वर्सोवा 1/9 विकेट्स.